नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार सौ कांताबाई रवींद्र यांच्या प्रचारार्थ नागपूर जिल्हा परिषद गटातील विविध गावात भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांचा प्रचार दौरा पार पडला। नागपूर गटातील विविध गावातील वीर एकलव्य स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर प्रचार दौऱ्यास सुरुवात झाली। यावेळी जमलेल्या भगिनींनी डॉक्टर दिघावकर व भाऊसाहेब चिला अहिरे यांचे औक्षण देखील केले। नागपूर गटाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवार कांताताई अहिरे यांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी मतदार बंधू भगिनींना केले। याप्रसंगी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गटातील विविध गावातील ज्येष्ठ नागरिक, माता, भगिनी, युवा बांधव यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चेतन दाणी, नागपूर। आज सटाणा तसंच यशवंतनगर नगरीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांचा प्रचार दौरा होता। मी सुद्धा सटाण्यामध्ये फिरलो। भारतीय जनता पक्षासाठी एकदम पोषक वातावरण आहे आणि आता पूर्ण बागलाण आपले जे आमदार श्री दिलीप बोरसे यांच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण कमळमय झालेला आहे आणि सगळ्यात जास्त रेकॉर्ड मताने आपले आमदार श्री दिलीप बोरसे 1,29,633 मतांनी महाराष्ट्रामध्ये 4 नंबरवर आले आणि आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये 7च्या 7 जिल्हा परिषद गटांमध्ये आणि 14 गणांमध्ये भाजपचे 100% उमेदवार प्रचंड मताने निवडून येणार आणि बाकीच्यांचं डिपॉझिट सुद्धा राहील का नाही हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही। नागपूर गटात आमच्या पक्षाचे ज्येष्ठ सहकारी श्री रवींद्र अहिरे त्यांच्या सौभाग्यवती कांताबाई रवींद्र अहिरे त्या उमेदवार असतील आणि फक्त नाशिक जिल्ह्यातच नाही तर सौभाग्यवती कांताबाई रवींद्र अहिरे यांना महाराष्ट्रातलं 1 नंबरचं उच्चांकी मत मिळून एक आपण रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे असं सर्व मतदारांना माझी विनंती। भाजपच्या उमेदवारांच्या ऐवजी प्रताप दिघावकर नाना उभा आहे हे लक्षात घ्या। आणि कोणाचंही काही काम असेल अर्ध्या रात्री भारतातल्या कुठल्याही SP कलेक्टरकडे किंवा IG कमिशनरकडे पहिला फोन प्रताप नानाला करा आणि सर्व मार्ग संपल्यावर शेवटचा फोन होईल प्रताप नानाला करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तरुण तडफदार कार्यक्षम मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे हात बळकट करायचे। डबल इंजिन तर झालंच दिल्ली आणि महाराष्ट्राचं, आता 3रं इंजिन जोडायचं आहे आणि 3रं इंजिन जोडण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं। आणि कुठल्याही लोकप्रतिनिधीबद्दल तुम्हाला काही हे असेल तर त्यांच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे IG ला माहीत असतं आणि सर्व 1 नंबरचे उमेदवार आपण देणार आहोत आणि बागलांचा विकासाचा पॅटर्न आपल्याला नवीन तयार करायचा आहे हे या निमित्ताने सांगतो। धन्यवाद साहेब। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।